हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन कन्सेप्ट शिकणार आहे, ते म्हणजे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी ह्या दोघांमधलं रिलेशन आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिला आपल्याला डिस्कस करायचा पॉईंट तो म्हणजे सरफेस टेन्शन. मग हा सरफेस टेन्शन समजण्यासाठी पहिला आपल्याला मोलेक्युलर थेरी ऑफ लिक्विड, कारण की सरफेस टेन्शन ही एक प्रॉपर्टी आहे, एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे. ज्यावेळी फ्लुइड रेस्ट पोझिशनला असते त्यावेळी ही प्रॉपर्टी असते, पण ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त फ्री सरफेस ऑफ लिक्विडसाठी आहे. कुणासाठी आहे? फ्री सरफेस ऑफ लिक्विड किंवा फ्री सरफेस ऑफ बबल याच्यासाठी. म्हणजेच आपल्याला माहिती आहे, जर फ्लुइड इज ॲट रेस्ट असेल तर त्याला आपण हायड्रोस्टॅटिक म्हणतो, म्हणजे हा हायड्रोस्टॅटिकचा पार्ट आहे. पण इथे फ्लुइड म्हणून आपण गॅस घेत नाही, इथे फ्लुइड फक्त लिक्विडच घेतो आपण, लिक्विडचा फ्री सरफेस. तर तुम्हाला कळालं असेल. तर आज आपण डिस्कशन करणार आहे सरफेस टेन्शन. मग त्यासाठी आपण सुरुवातीला काही कन्सेप्ट बघूया, मोलेक्युलर थेरी ऑफ द लिक्विड. मग आता बघा, फर्स्ट आपल्याला डेफिनेशन डिस्कस करायची ती म्हणजे कुठली? इंटरमोलिक्युलर फोर्स. काय बघायचं आपल्याला? इंटरमोलिक्युलर फोर्स. नावातच आहे, तुम्हाला डेफिनेशन पण समजले असेल. काय असतो इंटरमोलिक्युलर फोर्स? मीन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजेच काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलिक्युल्स. ओके. जर दोन कुठल्याही सबस्टन्सेसचे मोलिक्युल्स, मग ते सॉलिड लिक्विड, लिक्विड एअर, एअर सॉलिड, असं कुठलंही जर असेल आणि त्या दोन मोलिक्युलमध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? इंटरमोलिक्युलर फोर्स. डेफिनेशन समजले? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलिक्युल्स इज कॉल्ड एज ए इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके. मग इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या दोन टाइप्स आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स, कोहेसिव्ह फोर्स अँड ॲडेसिव्ह फोर्स. मग फर्स्ट त्यातला टाइप येतो म्हणजे कोहेसिव्ह फोर्स. मग कोहेसिव्ह फोर्स कुणाला म्हणणार? तर डेफिनेशन त्याची काय बघा, परत तेच, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्सेस. हे महत्वाचं आहे. काय सांगतोय मी? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्सेस, किंवा त्याला आपण म्हणूया सेम टाइप ऑफ सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल, लिक्विड मोलिक्युल, दोन लिक्विड मोलिक्युल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? तिथे जो फोर्स असेल त्याला काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. सॉलिड मोलिक्युल मध्ये जो असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. ओके. तर इथे तुम्हाला समजलं असेल, जर दोन सेम टाइपच्या सबस्टन्सेस मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. आणि ह्याच्या प्रॉपर्टीलाच कोहेजन म्हणतात. काय म्हणतात? कोहेजन. ओके. तर आता बघा, कोहेसिव्ह फोर्सची जी व्हॅल्यू असते ती स्ट्रॉंगर असते सॉलिड मध्ये. बघा, आपल्याला मॅटरचे तीन टाइप माहिती आहेत आपल्याला, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तर कोहेसिव्ह फोर्स म्हणजेच काय? दोन सेम मोलिक्युल मध्ये, म्हणजे सॉलिड मोलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, लिक्विड मोलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि गॅस मोलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ह्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. आणि हाच कोहेसिव्ह फोर्स सॉलिड मध्ये स्ट्रॉंगर असतो ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅस. आणि ह्याच प्रॉपर्टीमुळे सॉलिडला आपण असं म्हणतो, सॉलिड हॅज द डेफिनाइट शेप. कळतंय? म्हणजे तुम्हाला कारण कळालं असेल, सॉलिडला डेफिनाइट शेप का असतो? बिकॉज द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन टू मोलिक्युल्स इज व्हेरी स्ट्रॉंगर. पण बघा, लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत मात्र तसं नाही. लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत कोहेसिव्ह फोर्सची व्हॅल्यू ही काय असते? वीक असते. त्याच्यामुळे लिक्विड आणि गॅसेस ह्याला कुठलाही डेफिनाइट शेप नसतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके. तर कोहेसिव्ह फोर्स तुम्हाला समजला असेल. आता सेकंड टाइप बघूया इंटरमोलिक्युलर फोर्सचा, तो म्हणजेच कुठला? ॲडेसिव्ह फोर्स. कुठला फोर्स? ॲडेसिव्ह फोर्स. मग ॲडेसिव्ह फोर्स तुम्ही कशाला म्हणणार आहे? तर डेफिनेशन त्याची काय येणार आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलिक्युल्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ सबस्टन्सेस. काय सांगतो मी? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलिक्युल्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ द सबस्टन्सेस. म्हणजेच काय? सॉलिड आणि लिक्विड. कळतंय? म्हणजे सपोज आता माझ्या हातावर सपोज असं, म्हणजे आपण इथं काहीतरी एखादा सरफेस असं कन्सिडर करूया. हा सरफेस आहे, सॉलिड सरफेस आहे, आणि ह्याच्यावर मी वॉटर ड्रॉपलेट ठेवला. तर वॉटर ड्रॉपलेट आणि ह्या सरफेस मधला, सॉलिड सरफेस मध्ये
कुठला फोर्स असणार आहे, तर तिथे असणार आहे ॲडेझिव्ह फोर्स. कुठला फोर्स असणार आहे? ॲडेझिव्ह फोर्स. म्हणजेच सॉलिड लिक्विड मोलिक्यूल मध्ये असणारा फोर्स हा ॲडेझिव्ह असतो, लिक्विड आणि एअर मोलिक्यूल मध्ये असणारा फोर्स हा ॲडेझिव्ह असतो. तर ॲडेझिव्ह फोर्सची व्हॅल्यू स्ट्रॉंगर आहे का वीकर आहे हे डिपेंड असतं. इट डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द टू मोलिक्युल्स आर इन कॉन्टॅक्ट. जे दोन मोलिक्यूल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत किंवा दोन सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत त्यांच्या नेचरवर डिपेंड असतं की ॲडेझिव्ह फोर्स हा स्ट्रॉंगर आहे का वीकर आहे. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आपण काय बघितला? इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजेच काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मोलिक्युल्स ऑफ द any two molecules is called as a intermolecular force. It has the two types, cohesive force and adhesive force. Cohesive force म्हणजेच काय? The force of attraction between any two molecules of same type of substances. आणि adhesive force म्हणजेच काय? The intermolecular force of attraction between any two molecules of different type of substances. तर हे तुम्हाला कळालं पहिले इंटरमोलिक्युलर फोर्स. तर बोर्डाला डेफिनेशन विचारतात त्याच्यामुळे महत्वाचं आहे. सेकंड डेफिनेशन आपण बघणार आहे ते म्हणजे सेकंड पॉइंट आपण बघणार आहे रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. काय बघणार आहे आपण? रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. मग आता बघा इथे समजा एखादा मोलिक्यूल आहे, इथे एखादा मोलिक्यूल आहे आणि एक दुसरा कुठला तरी मोलिक्यूल घेतला आणि तो मोलिक्यूल मी त्याच्या अगदी जवळ ठेवला, म्हणजे त्या दोन मोलिक्यूल मध्ये काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. ओके, त्यालाच आपण इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणतोय. ओके, पण तो मोलिक्यूल मी जसा लांब नेईल तस तसं काय होत जाणार आहे? तर इंटरमोलिक्युलर फोर्सची व्हॅल्यू ही कमी कमी होत जाणार आहे, म्हणजे वीक होत जाणार आहे. इंटरमोलिक्युलर फोर्स काय होणार आहे? वीक होणार आहे. आणि एक पर्टिक्युलर डिस्टन्स असं येईल की आता ह्या डिस्टन्सच्या थोडं जरी पुढे गेलो मी तरी सुद्धा काय होणार आहे? तर इंटरमोलिक्युलर फोर्सची व्हॅल्यू काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे ह्या मोलिक्यूल पासूनचं हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे, ह्या मोलिक्यूल पासूनचं हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे ज्याला मी आर ने डिनोट करतो, की तिथपर्यंतच ह्या दोन मोलिक्यूल मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो इफेक्टिव्ह आहे. ह्याच्यापेक्षा थोडं जरी डिस्टन्स वाढलं तर ह्या दोघांमधला इंटरमोलिक्युलर फोर्सची व्हॅल्यू काय होईल? 0. मग डेफिनेशन काय बघा, आपल्याला डेफिनेशन बघायची रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. मग डेफिनेशन अशी आहे, द मॅक्झिमम डिस्टन्स. हे काय? द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम ए मोलिक्यूल, the maximum distance from a molecule up to which, म्हणजे त्या डिस्टन्स पर्यंतच up to which the molecular force is effective. मोलिक्युलर फोर्स कसा असतो? इफेक्टिव्ह. आणि त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. काय म्हणणार आहे त्याला तुम्ही? रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. समजले डेफिनेशन? द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम ए मोलिक्यूल, ह्या मोलिक्यूल पासूनचा एक मॅक्झिमम डिस्टन्स की त्या डिस्टन्स पर्यंतच तुमचा मोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके, तो कसा असणार आहे? इफेक्टिव्ह असणार आहे. ह्या डिस्टन्स पेक्षा थोडं जरी डिस्टन्स वाढलं तरी इंटरमोलिक्युलर फोर्सची व्हॅल्यू काय होईल? 0. म्हणून ह्या डिस्टन्सला काय म्हणायचं? ह्या मॅक्झिमम डिस्टन्सलाच काय म्हणायचं? रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. ओके, तर रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स सॉलिड आणि लिक्विड साठी अबाउट 10⁻⁹ मीटर असतो. किती असतो हे नोट डाऊन करून घ्या. सॉलिड आणि लिक्विड मध्ये म्हणजे अप्रॉक्सिमेट सांगतोय मी हे. तर रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स हा किती असतो? 10⁻⁹ मीटर सॉलिड आणि लिक्विड मध्ये. तर बघा 10⁻⁹ मीटर म्हणजेच 1 नॅनोमीटर. म्हणजेच किती झाला? 1 नॅनोमीटर. म्हणजे 1 नॅनोमीटर एवढं डिस्टन्स आहे. एवढंच स्मॉल डिस्टन्स आहे. तुम्हाला कळत असेल किती स्मॉल डिस्टन्स आहे ते. एवढ्या स्मॉल डिस्टन्स पर्यंतच इंटरमोलिक्युलर फोर्स हा इफेक्टिव्ह असतो. तिथून पुढे त्याचा इफेक्ट हा काय होतो? 0 होतो, निग्लिजिबल होतो. मग त्या डिस्टन्सला तुम्ही काय म्हणणार आहे? रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. आणि त्याची व्हॅल्यू किती असते? इज अबाउट 10⁻⁹ मीटर म्हणजेच 1 नॅनोमीटर. तर ही सेकंड डेफिनेशन पण तुम्हाला समजली असेल. आता थर्ड डेफिनेशन बघूया, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. काय बघायचं आपल्याला? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्सचा अर्थ असतो प्रभाव. मग एक मोलिक्यूलचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे समजा इथे एखादा मोलिक्यूल आहे तर ह्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दुसऱ्या मोलिक्यूल बरोबर ह्याचा काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मग ह्याचा इफेक्ट त्याच्या भोवताली सगळीकडच्या मोलिक्यूलला असतो ना, बरोबर आहे? मग कुठलाही मोलिक्यूल जर आपण म्हटला तर तो आपण काय कन्सिडर करतो? ए स्मॉल स्फिअर. कशाने कन्सिडर करतो? स्मॉल स्फिअर. मग आता बघा
इथे डायग्राम दिसत असेल तुम्हाला, ह्या डायग्राम मध्ये 3 मॉलिक्यूल आहेत, मॉलिक्यूल ए, मॉलिक्यूल बी, मॉलिक्यूल सी. ओके, तर इथे तुम्हाला कॉमन दिसत असेल की हा जो ए मॉलिक्यूल आहे बरोबर इथे सेंटरला आहे. आपण काय बघतोय, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स एक इमॅजिनरी स्पियर आहे. कसला स्पियर आहे? इमॅजिनरी स्पियर. आणि त्या स्पियरच्या सेंटरला, बरोबर सेंटरला तुम्ही घेतलेला मॉलिक्यूल, आता मी इथे एक मॉलिक्यूल घेतलेला ना, तर ह्या मॉलिक्यूलला त्या स्पियरच्या सेंटरला घ्यायचा. कुठे घ्यायचा? स्पियरच्या सेंटरला. ओके, आणि ह्या स्पियरचा जो रेडियस असेल, ह्या स्पियरचा जो रेडियस असेल कॅपिटल आर, कळतंय? ह्या स्पियरचा जो रेडियस असेल, बघा दिसतो इथे तुम्हाला स्पियर, म्हणजे हा ए मॉलिक्यूल आहे आणि त्याच्या भोवती आपण हा इमॅजिनरी स्पियर ड्रॉ केलाय. आणि त्या स्पियरचा जो रेडियस आहे, त्या रेडियसची व्हॅल्यू कॅपिटल आर आहे. आणि त्या आर ची व्हॅल्यू किती असते? इट इज इक्वल टू रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. ह्या रेडियसची व्हॅल्यू किती असते? रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स, म्हणजेच किती? 10⁻⁹ मीटर. आणि असा जर स्पियर असेल तर त्याला आपण म्हणतो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे हा झाला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल ए, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल बी, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल सी. लक्षात आलं? मग स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन बघा काय? अन इमॅजिनरी स्पियर with a given molecule is at the center of the sphere and its radius, म्हणजे त्या स्पियरचा रेडियस, and its radius is equal to the range of intermolecular force. ह्यालाच काय म्हणणार आहे तुम्ही? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. कळालं? म्हणजे हा जो स्पियर आहे, ह्या स्पियर मध्येच, म्हणजे हा जो स्पियर ड्रॉ केलाय, ह्या स्पियर मध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स हा कसा असेल? इफेक्टिव्ह असेल. ह्या स्पियरच्या बाहेर मात्र ह्या मॉलिक्यूल ए चा प्रभाव नसणार आहे, म्हणून ह्याला काय म्हणतात? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. समजलं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन? ओके, आता आपल्याला नेक्स्ट फोर्थ डेफिनेशन बघायची. ओके, तर फोर्थ डेफिनेशन आहे सरफेस फिल्म. फोर्थ डेफिनेशन कुठली? सरफेस फिल्म. बघा काय म्हटले डेफिनेशन मध्ये? द सरफेस लेयर ऑफ ए लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. ओके, मग आता डेफिनेशनचा मिनिंग समजतो. इथे परत बघा, डायग्राम ऑब्झर्व करा. इथे दोन सरफेसेस, एक्स वाय हा एक सरफेस आहे आणि त्यालाच पॅरलल आतल्या बाजूला एक दुसरा सरफेस आहे, त्याला म्हणतो मी एक्स डॅश वाय डॅश. तर ह्या दोन सरफेसेसचा मिळून एक लेयर तयार झालाय. काय तयार झालाय? सरफेस लेयर तयार झालाय. काय तयार झालाय? सरफेस लेयर. आणि ह्या सरफेस लेयरची जर थिकनेस ही आर एवढी असेल, आर म्हणजेच काय? रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. ह्या लेयरचा थिकनेस हा मोलिक्युलर रेंज ऑफ फोर्स एवढा असेल, तर ह्या लेयरलाच तुम्ही काय म्हणणार आहे? सरफेस फिल्म. लक्षात आलंय? द सरफेस लेयर ऑफ ए लिक्विड, काय म्हणतोय? द सरफेस लेयर ऑफ ए लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स इज कॉल्ड एज ए सरफेस फिल्म. म्हणजे इथे दिसतोय एक्स वाय आणि एक्स डॅश वाय डॅश ह्यांचा मिळून एक लेयर तयार झालाय आणि ह्या लेयरचा थिकनेस किती असला पाहिजे? तर मोलिक्युलर रेंज एवढा असला पाहिजे. तर त्या लेयरला तुम्ही काय म्हणणार आहे? सरफेस फिल्म. काय म्हणणार आहे त्याला? सरफेस फिल्म. ओके, तर डेफिनेशन कळाली असेल सरफेस फिल्मची. आता फिफ्थ डेफिनेशन आपण बघूया, फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. काय बघायचं आपल्याला? फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. ओके, तर काय डेफिनेशन आहे? डेफिनेशन नीट समजून घ्या. इट इज ए सरफेस ऑफ ए फ्लुइड. काय? इट इज ए सरफेस ऑफ ए फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शियर स्ट्रेस. म्हणजे हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे तो एका फ्लुइडचा काय सरफेस आहे. कुणाचा सरफेस आहे? इट इज ए सरफेस ऑफ ए फ्लुइड. आणि तो जो सरफेस आहे त्याच्यावरचा शियर स्ट्रेस, त्याच्यावरचा शियर स्ट्रेसची व्हॅल्यू काय असते? 0 असते. शियर स्ट्रेस आठवतोय? शियर स्ट्रेस म्हणजेच काय? तर टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. शियर स्ट्रेसची व्हॅल्यू काय? टँजेन्शियल फोर्स पर युनिट एरिया. मग आता बघा इथे हा जो एक्स वाय हा जो सरफेस आहे, हा एक्स वाय हा जो सरफेस आहे हा इंटरफेस आहे. हा कुणामधला इंटरफेस आहे? तर वरती एअर मीडियम आहे आणि खाली लिक्विड मीडियम आहे. तर एअर मीडियम आणि लिक्विड मीडियम मधला हा इंटरफेस आहे. आणि ह्या इंटरफेस मध्ये टँजेन्शियल फोर्सची व्हॅल्यू ही 0 असते. त्याच्यामुळे शियर स्ट्रेस पण काय असतो? 0. म्हणून हा जो एक्स वाय सरफेस दिसतोय, हा एक्स वाय सरफेस, ह्यालाच काय म्हणायचं? फ्री सरफेस. काय म्हणायचं? फ्री सरफेस.
तर समजलंय फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड. तर ह्या झाल्या बेसिक डेफिनेशन, ज्याचा आपल्याला उपयोग आता पुढे करायचा आहे सरफेस टेन्शनचा मिनिंग समजण्यासाठी. इथपर्यंत लक्षात आलंय? ओके. तर आता आपण मोलेक्युलर थिअरीच्या बेसिसवर आपण सरफेस टेन्शनचं मिनिंग समजून घेऊया. नाव वी टेक एनी कंटेनर. इथे एक कंटेनर घेतलंय. इट कन्सिस्ट ऑफ अ लिक्विड. त्याच्यामध्ये काय लिक्विड, आपण वॉटर आहे असं कन्सिडर करूया. इट कन्सिस्ट ऑफ अ लिक्विड म्हणजेच काय वॉटर. ओके. तर इथे दाखवलेलंच आहे आपण. नाव द फ्री सरफेस ऑफ दिस लिक्विड इज एक्स वाय. ह्या लिक्विडचा फ्री सरफेस कोण आहे? एक्स वाय. नाव अनदर पॅरलल सरफेस to the xy is x dash y dash and the width of this layer is equal to capital R, means this is nothing but the surface film. ही वरचा जो दिसतोय एक्स वाय आणि एक्स डॅश वाय डॅश ह्यांचा मिळून जो लेअर तयार झालाय त्या लेअरला तुम्ही काय म्हणणार आहे? सरफेस फिल्म. ओके. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. नेक्स्ट, नाव इन दिस लिक्विड वी टेक एनी थ्री मोलिक्युल्स A, B and C. We take the three molecules A, B and C at a different position. कुठे घेतलेत आपण? डिफरंट पोझिशनला घेतले. मोलिक्युल A is well inside of the liquid. बघा इथं ऑब्झर्व करा. A कुठे? लिक्विडच्या अगदी आतमध्ये आहे, म्हणजे वेल इनसाइड ऑफ द लिक्विड अँड ऍट द बॉटम ऑफ द कंटेनर असं आपण म्हटलं तरी चालेल. नाव द मॉलिक्युल B is within the surface film. सरफेस फिल्मच्या आतमध्ये येतो. ओके. अँड द मॉलिक्युल C is exactly on the free surface. मॉलिक्युल सी बरोबर कुठे? तर बरोबर तो फ्री सरफेसवर आहे. असे आपण तीन पोझिशनला तीन मॉलिक्युल घेतले. ओके. नाव फर्स्ट वी डिस्कस अबाउट द मॉलिक्युल ए. आपण मॉलिक्युल ए बद्दल डिस्कशन करूया. मॉलिक्युल ए इज वेल इनसाइड ऑफ द लिक्विड, हेन्स द मॉलिक्युल ए सराउंडेड विथ द सेम टाइप ऑफ द मॉलिक्युल्स. बघा ए मॉलिक्युल हा लिक्विड मॉलिक्युल आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्युल. आपण वॉटर घेतलंय आणि त्याच्या सराउंडिंगला कोण आहे? तर त्याच्या सराउंडिंगला वॉटर मॉलिक्युल्सच आहेत. इट मीन्स दॅट ऑन द मॉलिक्युल ए द कोहेसिव्ह फोर्स इज ऍक्टिंग बाय द अनदर मॉलिक्युल्स. म्हणजे जे बाकीचे मॉलिक्युल्स आहेत ते त्याच्यावर काय करणार आहेत? कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट करतील. पण त्या कोहेसिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड किती असेल? तर त्या सगळ्यांनी मिळून लावलेला मॅग्निट्यूड, म्हणजे प्रत्येक जण, आता इथे समजा एखादा मॉलिक्युल आहे त्याने किती कोहेसिव्ह फोर्स लावलाय तेवढाच दुसरा सुद्धा मॉलिक्युल आहे, तेवढाच तिसरा सुद्धा लावेल. म्हणजे सराउंडिंगला असणारे सगळे मॉलिक्युल्स काय करणार आहेत? तर इक्वल मॅग्निट्यूडचा फोर्स लावणार आहे. आणि त्या फोर्सची डायरेक्शन काय असेल? म्हणजे कुठला फोर्स असेल? कारण की लिक्विड मॉलिक्युल आहे, वॉटर मॉलिक्युल म्हणजे तिथे कोहेसिव्ह फोर्स आहे. आणि त्या कोहेसिव्ह फोर्सची मॅग्निट्यूड ही इक्वल असेल, पण त्याची डायरेक्शन काय असेल? इन ऑल डायरेक्शन. कशी असेल? इन ऑल डायरेक्शन. म्हणजेच तुमच्या लक्षात येत असेल the net resultant cohesive force acting on the molecule A becomes 0. कारण की सगळ्या डायरेक्शनला बघा, इकडे जेवढा फोर्स लागलाय तेवढाच इकडे फोर्स लागलाय, म्हणजे इफेक्ट किती झाला? 0 टोटल इफेक्ट. इथे जेवढा फोर्स लागलाय तेवढाच इकडे लागलाय, म्हणजे नेट रिझल्टंट फोर्स किती? 0. इथे जेवढा फोर्स लागलाय तेवढाच इथे लागलाय, म्हणजेच नेट रिझल्टंट फोर्स किती? 0. म्हणजेच आपण काय सांगू शकतो? द मॉलिक्युल ए वेल इनसाइड ऑफ द लिक्विड is experiences a cohesive force of equal magnitude in all direction, so that the molecule A remains at the same position. म्हणजे तो आहे त्याच पोझिशनला राहण्याचा प्रयत्न करेल. इथपर्यंत लक्षात आले? ओके. नाव डिस्कस अबाउट द पॉइंट बी, मॉलिक्युल बी. आता बी मॉलिक्युल बद्दल डिस्कस करूया. नाव बी मॉलिक्युल इज वेल इनसाइड ऑफ द लिक्विड. सॉरी मिस्टेक झाला. द मॉलिक्युल बी is within the surface film. कुठे येतो? within the surface film. Hence we observe that the large part of the sphere, बघा ह्या sphere of influence चा large part is inside of the liquid and small part is in the air medium. वरच्या medium मध्ये त्याचा small part आहे. Now here the two forces acting on the molecule B, the adhesive force between air molecule अँड दिस लिक्विड मॉलिक्युल, म्हणजे हा बी मॉलिक्युल आणि इथल्या एअर मॉलिक्युल मध्ये जो फोर्स असेल तो ऍडेसिव्ह फोर्स असेल. आणि तो कसा असेल? अपवर्ड. कसा असेल? अपवर्ड. अँड दिस ऍडेसिव्ह फोर्स बघा, कारण की एअर मॉलिक्युल आणि लिक्विड मॉलिक्युल ह्यांच्यामधला तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे तो ऍडेसिव्ह आहे. डिफरंट टाइप ऑफ सबस्टन्स आहेत ना, एअर आणि लिक्विड, म्हणजे तो कुठला ऍडेसिव्ह फोर्स आहे.
मग हा जो ऍडेसिव्ह फोर्स आहे तो अपवर्ड आहे. मीन्स दिस ऍडेसिव्ह फोर्स आर ट्राय टू होल्ड द मोलिक्यूल बी, बरोबर आहे, त्या बी मोलिक्यूलला असा वरती पकडून धरण्याचा तो प्रयत्न करतोय. बट हिअर द molecule large part of the sphere of influence of molecule B is inside of the liquid, hence the stronger cohesive downward force. काय म्हणतो मी? stronger cohesive downward force किंवा त्याला आपण इनवर्ड फोर्स म्हणूया, आतल्या बाजूचा इनवर्ड फोर्स acting on the molecule B. and here the cohesive, इथे जो फोर्स असेल cohesive तो कसा असेल? unbalanced force. the unbalanced cohesive force directed downward is greater than the adhesive force between air and liquid molecule. इथे जो adhesive force आहे त्याच्यापेक्षा हा cohesive force कसा आहे? स्ट्रॉंगर आहे. त्याच्यामुळे हा मोलिक्यूल बी हा आतल्या बाजूला खेचला जाईल. ओके, मीन्स इट इज पुल इनवर्ड इन डायरेक्शन. इथपर्यंत लक्षात आले? ओके. आता नाव डिस्कसिंग अबाउट द मोलिक्यूल सी. आपण मोलिक्यूल सी बद्दल डिस्कशन करूया. तर मोलिक्यूल सी ची पोझिशन कुठे? द मोलिक्यूल सी इज एक्झॅक्टली ऑन द फ्री सरफेस, सो दॅट इट्स हाफ पार्ट ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इन द एअर मीडियम अँड हाफ पार्ट इन द लिक्विड मीडियम. बघा, बरोबर तो फ्री सरफेसवर असल्यामुळे त्याचा हाफ पार्ट कुठे? एअर मीडियम मध्ये, आणि हाफ पार्ट कुठे? तर लिक्विड मीडियम मध्ये. ओके. आता बघा, इथे जर आपण बघितलं तर इथे सुद्धा दोन फोर्स आहेत. अपवर्ड कुठला असणार आहे? ऍडेसिव्ह फोर्स. आणि डाऊनवर्ड कुठला असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. तर इथे सुद्धा बघा, इथे जर आपण एअर मोलिक्यूलची संख्या मोजली आणि इथे जर एअर मोलिक्यूलची संख्या मोजली तर इथे एअर मोलिक्यूलची संख्या मोजली आणि इथे लिक्विड मोलिक्यूलची जर संख्या मोजली तर लिक्विड मोलिक्यूलची संख्या हीच काय असते? जास्त असते स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये. का? कारण की आपल्याला माहिती आहे द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इज ग्रेटर दॅन द एअर. लिक्विडची डेन्सिटी ही एअर पेक्षा कशी असते? जास्त. म्हणजे इथे काय असणार आहे? लिक्विड मोलिक्यूल जास्त असणार आहे. म्हणजेच काय? तर रिझल्ट आपल्याला असा मिळणार आहे, द ऍडेसिव्ह फोर्स पेक्षा कोहेसिव्ह फोर्स हा काय असणार आहे? स्ट्रॉंगर. सो दॅट द मोलिक्यूल सी इज ऑल्सो ऍक्टेड विथ द डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे हा मोलिक्यूल सी वर पण काय असणार आहे? डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. म्हणजे ह्याला इनवर्डला असा पुल होईल, तो म्हणजे खेचला जाईल. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की आपण तीन पोझिशनला घेतले. मोलिक्यूल ए वर नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स किती आहे? 0. बी मोलिक्यूलचा स्मॉल पार्ट एअर मीडियम मध्ये होता, म्हणजे तिथे ऍडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स होता. इथे ऍडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्स, इथे लार्ज पार्ट लिक्विड मध्ये होता, त्याच्यामुळे ह्याच्यावरचा जो कोहेसिव्ह फोर्स होता तो स्ट्रॉंगर होता. आणि त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड होती, त्याच्यामुळे मोलिक्यूल बी कुठे आला? खाली. इथे हाफ पार्ट मध्ये एअर आहे आणि हाफ पार्ट मध्ये लिक्विड आहे. पण लिक्विड आणि एअरची जर डेन्सिटी कम्पेअर केली तर लिक्विडची डेन्सिटी ही काय असते? जास्त असते ऍज कम्पेअर टू एअर. म्हणून इथे सुद्धा कोहेसिव्ह फोर्सच हा काय असणार आहे? स्ट्रॉंगर असणार आहे. कुणापेक्षा? ऍडेसिव्ह फोर्स पेक्षा. म्हणजेच बी मोलिक्यूल आणि सी मोलिक्यूल ह्या दोघांवर अनबॅलन्स कोहेसिव्ह फोर्स डायरेक्टेड इनवर्ड हा फोर्स त्यांच्यावर ऍक्ट झालेला असेल. इथपर्यंत तुमच्या थेरी लक्षात आली असेल. ओके. तर बघा, मग आपल्याला कन्क्लुजन काय निघतंय? तर बघा, जे वरती सरफेस फिल्म मधले जे मोलिक्यूल आहेत, दे ऑल मोलिक्यूल्स आर ट्राय टू गो इन ए डाऊनवर्ड डायरेक्शन, मीन्स गो इन ए इनवर्ड ऑफ द लिक्विड. ह्या लिक्विडच्या आतमध्ये म्हणजे तळाला जाण्याचा प्रयत्न करतायत. कोण? इथे सगळ्या सरफेस फिल्म मधले असलेले मोलिक्यूल्स. त्याच्यामुळे होतंय काय? तुम्ही बघा, इमॅजिन करा, हे सगळे इमॅजिनरी आहे. इमॅजिन करा, जर सरफेस फिल्म मधले सगळे मोलिक्यूल जर खाली जात असतील, का तर त्यांच्यावर डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स आहे, तर इथल्या मोलिक्यूलची संख्या कमी होईल. जर मोलिक्यूलची संख्या जर कमी झाली तर ह्याचाच अर्थ तो जो फ्री सरफेस आहे तो फ्री सरफेस कुणासारखा बिहेव करेल? इट बिहेव लाईक ए स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. कुणासारखा बिहेव करेल? स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन अंडर टेन्शन. बघा काय म्हणतो मी, इथले मोलिक्यूल्स कमी झाले. मोलिक्यूल्स कमी झाले म्हणजे इथला सरफेस एरिया कमी झाला पाहिजे ना, बरोबर आहे ना. पण कंटेनर मध्ये भरलेला आहे, सरफेस एरिया तर तेवढाच राहतोय, फक्त मोलिक्यूलची संख्या काय झाली? कमी झाली. वरच्या टॉप सरफेसचा म्हणतोय मी, मोलिक्यूलची संख्या कमी झाली. म्हणजेच हा जो फ्री सरफेस आहे तो कुणासारखा बिहेव करतोय? इट बिहेव लाईक ए स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. कुणासारखा बिहेव करतोय? स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय,
फक्त एक्झाम्पल म्हणूनच घ्या हे. ओके, बाकीचा त्याचा ह्याच्याशी फारसा मिनिंग लागत नाही, फक्त एक्झाम्पल म्हणून समजून घ्या. तर हा फ्री सरफेस टॉप व्ह्यू म्हणजे हे सिलेंड्रिकल कंटेनर असं कन्सिडर करतो आणि त्याला वरून ऑब्झर्व करतोय. तर हा फ्री सरफेस आहे. सुरुवातीला आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये 100 मॉलिक्युल्स आहेत. किती मॉलिक्युल्स आहेत? 100 मॉलिक्युल्स आहेत. पण आता काय झाले, त्यातले 20 मॉलिक्युल्स खाली गेले, कारण की आपल्याला माहिती आहे इथले मॉलिक्युल्स खाली जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आता राहिले किती? 80. म्हणजे आता जो फ्री सरफेस असेल त्याचा एरिया, म्हणजे ह्याचा एरिया होता A1, आता ह्याचा एरिया किती होईल? A2. कमी होईल ना, कारण की मॉलिक्युलची संख्या काय झाली? कमी झाली. ओके, पण मला हा सरफेस एरिया जर मी वाढवायचा असेल तर मला काय करावं लागेल? तर सगळ्या डायरेक्शनने मला त्याला फोर्स लावावा लागेल. बरोबर आहे? मग फोर्स लावला तर बघा, जो पहिला सरफेस एरिया होता तेवढाच सरफेस एरिया झाला. पण पहिल्या केसमध्ये 100 मॉलिक्युल होते, आता किती आहेत? फक्त 80च मॉलिक्युल आहेत, कारण की 20 मॉलिक्युल कुठे गेले? खाली. म्हणजे बघा, लक्षात येते एरिया ऑफ क्रॉस सरफेस एरिया सेमच आहे, पण पहिल्या केसमध्ये मॉलिक्युल जास्त होते, आता मॉलिक्युल्स कमी झाले. म्हणजेच काय, तर हा जो फ्री सरफेस होता त्याने काय केलं, मॉलिक्युल्स खाली गेल्यामुळे त्याचा सरफेस एरिया कमी करून घेतला. तो कमी केलेला सरफेस एरिया आपण परत वाढवला. बरोबर आहे ना? म्हणजेच तो कसा बिहेव करतोय, तर बघा तो कसा बिहेव करतोय. तर ह्या असा आपण हाला समजा इलास्टिक मेम्ब्रेन आहे, तर असा स्ट्रेच जर केला त्याला सगळ्या बाजूने, तर ह्या स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन सारखा तो बिहेव करतोय. कसा बिहेव करतोय? स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन. आणि तो जो स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन असेल तो कसा असतो? सगळ्या बाजूने फोर्स लागलाय म्हणजेच तो कसा आहे? अंडर टेन्शन. अँड दिस टेन्शन इज नोन ॲज ए सरफेस टेन्शन. त्या टेन्शनलाच तुम्ही काय म्हणणार आहे? सरफेस टेन्शन. तर तुम्हाला सरफेस टेन्शन ही कन्सेप्ट समजली असेल. हे फक्त एक्झाम्पल म्हणून 100 मॉलिक्युल 80 मॉलिक्युल्स सगळ्या बाजूने फोर्स लावला, हे फक्त एक्झाम्पल आहे. ओके, फक्त तुम्हाला मिनिंग त्याचा समजावं म्हणून. काय सांगितलं? the molecules within the surface films try to go in a downward direction because every molecules किंवा every object are trying to minimize its potential energy. ह्याचा पण अर्थ सांगेल, पोटेन्शियल एनर्जी मिनिमाइज करणं म्हणजे काय. ओके, try to minimize its potential energy so that the molecules within the surface film and on the free surface are try to go in inward direction so that the number of molecules within the free surface are minimized. It means that the free surface try to minimize its surface area. Okay, means this free surface behave like a stretched elastic membrane. कुणासारखा बिहेव करतोय? स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन. ओके, लक्षात येतोय तुमच्या? ओके, तर स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन अंडर टेन्शन अँड दिस टेन्शन इज नोन ॲज ए सरफेस टेन्शन. त्याला काय म्हणा तुम्ही? सरफेस टेन्शन. आणि हा जो टेन्शन असतो तो कसा असतो? टँजेन्शियल असतो. आणि इथे जो फोर्स असतो तो पण कसा असतो? टँजेन्शियलच असतो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? टँजेन्शियल कुणाला? फ्री सरफेसला. ओके, आता आपण हे झालं आपलं थेरॉटिकल डिस्कशन. आता आपण मॅथमॅटिकल मिनिंग समजून घेऊया सरफेस टेन्शनचा. तर हा जो फ्री सरफेस आहे त्याचा मी टॉप व्ह्यू घेतोय. टॉप वरून ऑब्झर्व केला तर हा झाला फ्री सरफेस. आता ह्या फ्री सरफेसवर, म्हणजे हा असा फ्री सरफेस आहे जो कसा आहे? सगळ्या बाजूने असा स्ट्रेच झालेला आहे. ओके, तो सरफेस घेतला आणि त्या सरफेसवर मी ही PQ लाईन ड्रॉ केली. कुठली लाईन ड्रॉ केली? PQ, इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली ज्याची लेंथ आहे कॅपिटल L. ओके, आता ह्या PQ लाईनवर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. आता ह्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सवर बघा सगळ्या बाजूने स्ट्रेच आहे ना, मग आपण असं कन्सिडर करूया की असा स्ट्रेच आहे ना, म्हणजे ह्या मॉलिक्युलवर दोन फोर्सेस लागला असणार आहे, इकडच्या बाजूला पण आणि इकडच्या बाजूला पण, इकडे पण इकडे पण. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलवर, म्हणजे एव्हरी मॉलिक्युल्स आर एक्सपिरियन्सेस द इक्वल अँड अपोजिट फोर्स. काय एक्सपिरियन्स करणार आहे किंवा त्याच्यावर काय ऍक्ट होणार आहे? इक्वल अँड अपोजिट फोर्स. आणि इक्वल अँड अपोजिट फोर्स म्हणजे त्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती असणार आहे? F. आणि हा फोर्स फ्री सरफेसला, म्हणजे हा जो सरफेस आहे त्याला सुद्धा कसा आहे? तो टँजेन्शियलच आहे. तर इथपर्यंत लक्षात आलंय? ओके, तर ह्याच्यावरून आपल्याला डेफिनेशन करायचे. द सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द परपेंडिक्युलर फोर्स टू द टँजेन्शियल लाईन किंवा इमॅजिनरी लाईन ड्रॉन टू द फ्री सरफेस. बघा परत एकदा डेफिनेशन सांगतो. द इमॅजिनरी लाईन ड्रॉन टू द फ्री surface which is tangential to the surface, then surface tension is defined as
द परपेंडिक्युलर फोर्स टू द इमॅजिनरी लाईन पर युनिट लेंथ. किंवा सिंपल डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. पहिलं तुम्ही मेन्शन करा द इमॅजिनरी टँजेन्शियल लाईन ड्रॉन टू द फ्री सरफेस, देन सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट लेंथ. काय डिफाइन करणार? फोर्स पर युनिट लेंथ. ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही? सरफेस टेन्शन. तर सरफेस टेन्शनची डेफिनेशन तुम्हाला कळाली, फोर्स पर युनिट लेंथ. मग ह्याच्यावरून त्याचं एसआय युनिट मिळेल. फोर्स आहे म्हणजे फोर्स एसआय युनिट न्यूटन, लेंथचं एसआय युनिट मीटर, सॉरी इथे मी मीटर स्क्वेअर लिहितो. लेंथचं एसआय युनिट मीटर, म्हणजेच तुम्हाला एसआय युनिट काय मिळालं? न्यूटन पर मीटर. हे काय झालं? एसआय युनिट ऑफ सरफेस टेन्शन. अँड नाव द डायमेन्शन ऑफ द सरफेस टेन्शन. मग डायमेन्शन काय? तर बघा, न्यूटन म्हणजेच काय? न्यूटन म्हणजे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडेड बाय हा मीटर आहे, म्हणजे मीटरला मीटर गेला, राहिला कोण? केजी पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एल म्हणजे लेंथ, म्हणजे मीटरची पॉवर किती येते? 0. एल ची पॉवर किती आली? 0. एम फॉर मास, मास म्हणजे केजी, केजीची पॉवर किती आहे? 1, म्हणजे एम ची पॉवर किती आली? 1. आणि टी फॉर टाइम म्हणजे सेकंड, सेकंडची पॉवर किती आहे? 2, पण ती वरती गेल्यानंतर काय? -2. म्हणजे डायमेन्शन काय? एल टू द पॉवर 0, एम टू द पॉवर 1, टी टू द पॉवर -2. दिस इज डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. तर तुम्हाला सरफेस टेन्शन बद्दल कळालं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. मग आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, सरफेस एनर्जी. हे नोट डाऊन करून घ्या. आणि सरफेस टेन्शनचं मगाशी मिनिंग समजताना आपण घेतलेला एक कंटेनर घेतलेला. इट कन्सिस्ट ऑफ अ लिक्विड अँड वी टेक द 3 molecules A, B, C. A is well inside of the liquid, B is on the surface film and C is on the free surface. असं आपण घेतलेलं होतं आणि डिस्कस केलेलं आहे की फ्री सरफेसवरचे मोलिक्यूल कुठे जाण्याचा प्रयत्न करतात? दे ट्राय टू गो इन ए इनवर्ड म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये, म्हणजे डाऊनवर्डला जाण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, पण बघा, ज्यावेळी ते जात असतात त्याच वेळी काय होत असतं? एक बॉटम मधला मोलिक्यूल, एक मी फक्त म्हणतो एक्झाम्पल म्हणून चालेल, बॉटम मधला मोलिक्यूल त्याच वेळी मात्र काय असतो? ह्या इनवर्ड कोहेसिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट खालून फ्री सरफेसवर जात असतो. लक्षात येतं? फ्री सरफेसवरचे मोलिक्यूल कुठे चाललेत? फ्री सरफेसवरून खाली चाललेत. त्याच वेळी होतंय काय? खालचा बॉटमचा एखादा मोलिक्यूल बॉटम पासून ह्या फ्री सरफेसवर चाललाय. ओके, म्हणजे हा रिझल्टंट डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स, लक्षात येतं? रिझल्टंट डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स त्याच्या अगेन्स्ट हा चाललाय, म्हणजे हा काय करतोय? वर्क डन करतोय. मग जसा तो वरती जाईल, फ्री सरफेसवर पोहोचेल, त्यावेळी त्याने केलेल्या वर्क डनची व्हॅल्यू ही काय असेल? मॅक्झिमम असेल. आणि तोच वर्क डन जो असेल, तो वर्क डन कुणाच्या फॉर्म मध्ये स्टोर्ड होतो? इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑन द फ्री सरफेस. हे जे झालेलं वर्क डन आहे ते कुणाच्या फॉर्म मध्ये स्टोर्ड होतं? पोटेन्शियल एनर्जी. आणि कुठे? ऑन द फ्री सरफेस. अँड दिस मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी इज नोन ॲज ए सरफेस एनर्जी. आणि ह्याच मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणणार आहे? सरफेस एनर्जी. काय म्हणणार आहे? सरफेस एनर्जी. लक्षात येतंय? म्हणजे हा सरफेस, फ्री सरफेसवर जे मोलिक्यूल असतील त्यांची पोटेन्शियल एनर्जी ही काय असते? नेहमी मॅक्झिमम असते. मग कशी? तर आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. मग हा फॉर्म्युला माहिती आहे. बघा, इथून हाईट आपण काय म्हणतोय? वर चाललाय म्हणजे हाईट इन्क्रीज होत चालली. इथे गेल्यानंतर मॅक्झिमम हाईट होईल ना. मग हाईट जर मॅक्झिमम असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय झाली? मॅक्झिमम. कारण की हा m काय? मास ऑफ द मोलिक्यूल कॉन्स्टंटच राहतो. जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट. आणि हा h जर मॅक्झिमम असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय होईल? मॅक्झिमम. म्हणजे तुम्हाला सरफेस एनर्जीचं मिनिंग समजलं असेल. फ्री सरफेसवरचे सगळे मोलिक्यूल कुठे येत असतात? खाली. त्याच वेळी बॉटमचा एखादा मोलिक्यूल, एक्झाम्पल चाललंय, एकच मोलिक्यूल असं नाही, एखादा मोलिक्यूल खालून ज्यावेळी फ्री सरफेसवर जातो त्यावेळी त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. म्हणजेच त्याने तो काय करत असतो? डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन करतो. आणि मग फ्री सरफेसवर आल्यावर त्याने केलेलं वर्क डन हे मॅक्झिमम असतं. दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑन द फ्री सरफेस अँड दिस पोटेन्शियल एनर्जी इज नोन ॲज ए सरफेस एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीचं वर्क डनचं एसआय युनिट जूल आहे, म्हणजे सरफेस एनर्जीचं एसआय युनिट पण काय झालं? जूल. तर तुम्हाला सरफेस एनर्जी सुद्धा समजलं असेल. तर आता आपण बघूया सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन. काय बघूया आपण? सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधलं रिलेशन.
ओके. तर बघा, आपण एक फ्रेम घेतली, समजा मेटल वायरची फ्रेम आहे. ओके. त्या फ्रेमला नाव देतो मी पी क्यू पी डॅश क्यू डॅश. ही एक फ्रेम घेतली आणि ह्या फ्रेमची ही जी चौथी बाजू आहे, ओके, रेक्टँग्युलर फ्रेम आहे, ह्या चौथ्या बाजूला नाव देतो पी क्यू आर एस. म्हणजे ही एस आर ही चौथी बाजू आहे. पण महत्वाचं इथे असं आहे, ही एस आर जी आहे ती मुव्हेबल आहे. कशी आहे ती? मुव्हेबल आहे. लक्षात आले? ओके. आता काय करतो मी, ही जी फ्रेम आहे ती सोप सोल्युशन मध्ये डीप करतो. ही फ्रेम कशामध्ये बुडवली मी? सोप सोल्युशन मध्ये. आणि सोप सोल्युशन मध्ये बुडवल्यानंतर ती बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर मला असं ऑब्झर्व झालं की इथे काय झालं, सोप सोल्युशनची फिल्म चिटकली. सोप सोल्युशनची फिल्म काय झाली, इथे ह्या एरियामध्ये चिटकली. लक्षात आले? पण ज्यावेळी आपण ती फ्रेम अशी पकडू त्यावेळी मात्र काय झालेलं असतं, आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण डिस्कशन केलं, सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी म्हणजेच काय, द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ट्राय टू मिनिमाइज इट सरफेस एरिया. फ्री सरफेस काय करत असतो, त्याचा एरिया कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे इथे ही जी फिल्म तयार झाली ती सुद्धा स्वतःचा एरिया कमी करायचा प्रयत्न करेल. मग एरिया कमी करते म्हणजेच काय, तर प्रत्येक साइडवर असा इनवर्ड फोर्स लावेल. पण ह्या पी एस पी क्यू क्यू आर ह्या फिक्स्ड आहे आणि ही एस आर ही मुव्हेबल आहे. म्हणजे एस आर हा काय होईल, एस आर वर इनवर्ड फोर्स लागेल. कुठला फोर्स लागेल? इनवर्ड फोर्स लागेल. त्या फोर्सलाच मी काय म्हणतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ द सोप सोल्युशन. काय म्हणतो मी ह्याला? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन. सोप सोल्युशनच्या सरफेस टेन्शन मुळे हा फोर्स ऍक्ट झाला. कुणावर? एस आर वर. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. मग ह्या फोर्सची व्हॅल्यू किती ती आपण काढूया. आता इथे जो एस आर घेतलाय त्या एस आर ची टोटल लेंथ आहे, ही एस आर आहे, त्याची टोटल लेंथ आहे एल. किती लेंथ आहे? एल. लक्षात आलं? मग आता सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय? टी इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. काय? फोर्स पर युनिट लेंथ. पण आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, महत्वाची आहे आणि व्हेरी IMP आहे. लक्षात ठेवा, कायमस्वरूपी लक्षात ठेवावी लागेल. सोप सोल्युशनला किंवा सोप फिल्मला किंवा सोप बबलला नेहमी दोन सरफेस असतात. किती सरफेस असतात? दोन सरफेस असतात. आता ह्या एस आर साइडला ज्यावेळेस जी फिल्म चिटकलेली असेल ती फिल्म वरून सुद्धा चिटकलेली आहे, म्हणजे वरती सुद्धा एक सरफेस आहे आणि खालून सुद्धा चिटकली म्हणजे खाली सुद्धा एक सरफेस आहे. म्हणजेच ह्याची टोटल इफेक्टिव्ह लेंथ किती झाली, कारण की हा फोर्स कुणावर लागलाय, तर एस आर ह्या साइडवर लागलाय. लक्षात येते? एस आर च्या लेंथ वर लागलाय. मग एस आर ची इफेक्टिव्ह लेंथ किती, तर वरची लेंथ एल आणि खालची लेंथ एल. म्हणजे टोटल लेंथ किती झाली? 2L. म्हणून मी इथे काय लिहितो? 2L. आणि हे फक्त कुणासाठी, तर सोप सोल्युशन साठीच आहे. फक्त कुणासाठी? सोप सोल्युशन साठी. म्हणजे सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला तुम्ही एफ अपॉन एलच लिहिणार, बाकीच्या जर कुठल्या केसेस असतील तर, दुसरे सोल्युशन असतील तर. पण P इज इक्वल टू एफ अपॉन 2L हे कधी घेणार, जर सोप फिल्म असेल तर, सोप सोल्युशन असेल तर. आले लक्षात? ओके. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू किती झाली? एफ इज इक्वल टू टी इंटू 2L. ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता ह्या फोर्सचं मॅग्निट्यूड कळालं. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की वर्क डन केलं तरच पोटेन्शियल एनर्जी मिळते. म्हणजे वर्क डन कन्व्हर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि त्याच पोटेन्शियल एनर्जीला आपण सरफेस एनर्जी म्हणतो. म्हणजे आपल्याला वर्क डन करायचंय. मग वर्क डन करायचंय, मग इथे इनवर्ड फोर्सच्या अगेन्स्ट आपण फोर्स लावला, म्हणजे तेवढ्याच मॅग्निट्यूडचा पण अपोजिट डायरेक्शनने आपण जर फोर्स लावला आणि त्याला आपण म्हटलं एफ डॅश. म्हणजेच काय, एफ आणि एफ डॅश ह्या दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त ते दोघं कसे अपोजिट. तर ह्या इनवर्ड फोर्सच्या अपोजिट फोर्स लावला आणि हा जो एस आर साइड आहे त्याला बाहेरच्या बाजूला ओढला. त्याच्यामुळे झालं काय, त्याच्यामुळे हा जो सरफेस टेन्शनच्या प्रॉपर्टीमुळे ह्या फिल्मने स्वतःचा जो एरिया असा रिड्यूस केलेला होता, कमी केलेला होता, तो एरिया आपण वाढवला. म्हणजे आपण एरिया काय केला, इन्क्रीज केला. आणि हा एरिया इन्क्रीज करण्यासाठी केलेलं वर्क डन म्हणजेच कोण असतो, सरफेस एनर्जी. लक्षात येते? ह्या एरिया इन्क्रीज करण्यासाठी जो आपण वर्क डन केलाय त्या वर्क डनलाच आपण काय म्हणणार आहे, सरफेस एनर्जी. म्हणजे आपण काय करणार आहे, वर्क डनची व्हॅल्यू काढली. तर आता
हे किती डिस्प्लेसमेंट झालं dx. आता ह्या पोझिशनला मी म्हणतो s डॅश r डॅश. लक्षात आलं? मग आता इथे बघा आपल्याला इन्क्रीजिंग एरिया काढायचा आहे. मग आता हा इन्क्रीजिंग एरिया आहे ना, म्हणजे L इंटू काय असेल dx. पण L इंटू dx नुसता घेऊन चालेल का? तर आपण आत्ताच बघितलं की सोप सोल्युशन जर असेल किंवा सोप फिल्म असेल तर त्याला दोन सरफेसेस असतात, वरचा सरफेस आणि खालचा सरफेस. मग L इंटू dx म्हणजे हा कुणाचा इन्क्रीजिंग एरिया झाला? वरच्या सरफेसचा. खालच्याचा किती असेल? तर खालच्याचा पण किती असेल? L इंटू dx. म्हणजे टोटल इन्क्रीजिंग सरफेस एरिया, आपण त्याला डीए म्हणूया. हा कोण झाला? इन्क्रीजिंग एरिया. कोण झाला? इन्क्रीज इन एरिया. तो किती असेल? L इंटू dx म्हणजे हा अप्पर सरफेसचा, प्लस L इंटू dx म्हणजे हा काय? खालच्या साईडचा, लोअर साईडचा सरफेस एरिया. लक्षात येतंय? म्हणजेच टोटल इन्क्रीज इन एरिया किती असेल? 2L इंटू dx. L dx प्लस L dx म्हणजे 2L dx. लक्षात आलं? ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणून. तर आता आपल्याला काय करायचंय? वर्क डन काढायचंय. वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय वर्क डनचा फॉर्म्युला? वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे F डॅश इंटू dx. मग आता आपल्याला इनवर्ड फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे P इंटू 2L. पण आपण काय म्हणतो? इनवर्ड फोर्सचं जेवढं मॅग्निट्यूड आहे तेवढंच आउटवर्डचं आहे, म्हणजे F इज इक्वल टू F डॅश. म्हणजेच आपण इथे असं पण म्हणू शकतो F डॅश. मग F डॅशची जर व्हॅल्यू पुट केली मी, F डॅशची व्हॅल्यू जर पुट केली तर DW इज इक्वल टू काय? T इंटू 2L. लक्षात आलंय? T इंटू 2 इंटू dx. ओके, इंटू dx. मग आता हे 2L इंटू dx, 2L इंटू dx इक्वेशन नंबर 2 वरून कुणाची व्हॅल्यू? इन्क्रीजिंग एरियाची. म्हणजेच DW इज इक्वल टू T इंटू dA. And this is the work done, maximum work done stored in the form of potential energy on the soap film. ह्या सोप फिल्मवर हे वर्क डन कुणाच्या फॉर्म मध्ये स्टोअर झाले? पोटेन्शियल एनर्जीचं. आणि त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? सरफेस एनर्जी. म्हणजे सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला. सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आहे T इंटू dA. दिस इज रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. तर हे डेरिव्हेशन सुद्धा आपल्याला किती मार्काला येतं? 2 मार्काला विचारलं जातं. तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, तर आत्ताच आपण बघितलं की वर्क डन इज इक्वल टू T इंटू dA म्हणजे सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन इंटू इन्क्रीजिंग एरिया. मग ह्याच्यावरून सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला तयार झाला, नवीन फॉर्म्युला तयार झाला. काय झाला? सरफेस एनर्जी DW म्हणजे वर्क डन म्हणजेच कोण आहे? सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी पर युनिट इन्क्रीजिंग एरिया. बघा, सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट इन्क्रीज इन एरिया. लक्षात आलं? तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सरफेस टेन्शनचं अजून एक युनिट मिळतं. बघा, वर्क डनचं एसआय युनिट जूल आहे आणि एरियाचं एसआय युनिट मीटर स्क्वेअर आहे. म्हणजे हे एक युनिट मिळालं. पहिलं आपल्याला माहिती आहे काय होतं? न्यूटन पर मीटर. आणि आता दुसरं काय मिळालं? जूल पर मीटर स्क्वेअर. तर हे दोन्ही सुद्धा सरफेस टेन्शनचे एसआय युनिट आहेत, इक्विव्हॅलेंट युनिट्स आहेत. हे लक्षात आलंय? ओके, तर बघा आता आपण पुढची गोष्ट जरा समजून घेऊया की सरफेस एनर्जीचे आपल्याला आता कळालं की सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन. पण बघा, सरफेस टेन्शनची जी व्हॅल्यू असते ती सरफेस टेन्शनची व्हॅल्यू ही डिपेंड असते त्या सबस्टन्सवर. म्हणजे जर समजा प्युअर वॉटर घेतलं, बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल, प्युअर वॉटर जर असेल तर प्युअर वॉटरचा सरफेस टेन्शन किती असतो? तर प्युअर वॉटरचा सरफेस टेन्शन असतो 0.0727 न्यूटन पर मीटर. ओके, त्याच वेळी जर आपण जर सपोज सोप सोल्युशन घेतला तर सोप सोल्युशनचा सरफेस टेन्शन किती असतो? 0.025 न्यूटन पर मीटर. ग्लिसरीन जर घेतला तर त्याचा सरफेस टेन्शन किती असतो? 0.0635. मर्क्युरीचा सरफेस टेन्शन किती असतो? 0.4355 न्यूटन पर मीटर. म्हणजे प्रत्येक सबस्टन्सचा सरफेस टेन्शन हा काय असतो? वेगवेगळा असतो. इट डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द सबस्टन्स. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता दुसरं महत्वाची गोष्ट, शेवटचा पॉईंट आपण डिस्कस करूया. तर सरफेस टेन्शनची व्हॅल्यू ही गिवन काय म्हणूया टेम्परेचरला आणि ॲट गिवन कंडिशनला ही कॉन्स्टंटच राहते. पण सरफेस टेन्शनची व्हॅल्यू ही
चेंज करता येते किंवा चेंज होऊ शकते. इट डिपेंडिंग ऑन कंडिशन्स. मग कशी चेंज होऊ शकते? जर आपण एखाद्या लिक्विडमध्ये इम्प्युरिटी ॲड केली, इम्प्युरिटी म्हणजे काहीतरी खराब सबस्टन्स नाही, एखाद्या लिक्विडमध्ये दुसरा काहीतरी सबस्टन्स ॲड करणे ह्याला इम्प्युरिटी म्हणायचं. मग तो त्या सबस्टन्सला इम्प्युरिटी म्हणायचं. तर इम्प्युरिटी ॲड केली तरी सुद्धा सरफेस टेन्शन हा वाढू सुद्धा शकतो किंवा कमी सुद्धा होतो. किंवा टेम्परेचरमध्ये जर चेंज केला तरी सुद्धा सरफेस टेन्शनची व्हॅल्यू ही काय होते? चेंज होते.